दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती आज पुण्यातल्या सारसबागेमध्ये पाडवा पहाटचा कार्यक्रम होणार आहे। यंदा या पाडवा पहाटचं 28वं वर्ष आहे। दरवर्षी पाडव्याच्या दिवशी सारसबागेतल्या पाडवा पहाटसाठी पुण्यातील तरुणाई ही मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रमात सहभागी होते। यंदा आयोजकांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून धमक्या आल्यामुळे एक वाद निर्माण झालेला होता। आयोजक कार्यक्रम रद्द करण्याच्या विचारात देखील होते, मात्र पुणे पोलिसांनी यात हस्तक्षेप केल्यानंतर अखेर कार्यक्रम होतोय आणि आजचा पाडवा पहाट कार्यक्रमाला विरोध नाही, मात्र त्या कार्यक्रमात घुसणाऱ्या जिहादी लोकांना आमचा विरोध आहे। चुकीची गाणी नकोत असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय। आणि याच संदर्भातली माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून। मिकी, अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे का? सध्याचं काय चित्र आहे? अगदी जर आपण बघितलं तर आज दिवाळीची पाडवा आता मी पुण्यातील सारसबाग या ठिकाणी उभा आहे आणि जिथं सांगण्यात आलं होतं काही हिंदुत्ववादी संघटनांकडून धमकी देण्यात आलेली होती, मात्र त्याला पोलिसांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलंय, एवढा कडेकोट बंदोबस्त आहे आणि त्यासाठीच आज इथं तरुणांची तोबा गर्दी पाहायला मिळते। दिवाळी पाडवा हा अतिशय उत्साहात साजरा होत असतो। पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि आता जर आपण बघितलं तर मी सारसबागच्या अगदी समोर आहे। रस्त्यावर एवढी गर्दी आहे तर आतमध्ये किती गर्दी असेल याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो। आतमध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच वेळी बाहेरच्या बाजूला कोणी फटाके वाजवतोय, त्याचबरोबर या ठिकाणी गाणींचं देखील कार्यक्रम सुरू आहे। तर इकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर जे चायनीज दिवे आहेत, खरं तर त्या चायनीज दिव्यांवर बंदी असते, मात्र हे सगळे चायनीज दिवे आकाशात अशा पद्धतीने सोडले जात आहेत। पोलीस त्यांना विनंती करतायत की असं करू नका, मात्र तरी देखील पुणेकर या ठिकाणी मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत आणि एक वेगळा आनंद सध्या ते या ठिकाणी घेताना दिसत आहेत। थोडंसं पुढे जाण्याचा आपण इथं प्रयत्न करू। जर आपण बघितलं तर आतल्या बाजूला तळ्यातला गणपती आहे, जिथं हजारो पुणेकर दर्शनासाठी येत असतात। नवसाचा गणपती आहे असं देखील म्हणलं जातं आणि आपण बघतोय संपूर्ण सारसबाग या ठिकाणी दिवाळीची जे पाडवा असतो, दिवाळीचा जो पाडवा असतो त्या निमित्ताने संपूर्ण हा परिसर फुलून गेलेला आहे। वेगळा एक आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो। महिला खूप वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी एकदम जे उत्सवाचं एक स्वरूप आहे तो इथं खरंच पाहायला मिळतो आणि दिवाळी कशा पद्धतीने पुण्यात साजरी होते हे चित्र पुण्यातील सारसबाग या ठिकाणी पाहायला मिळतं। आतमध्ये जाण्यासाठी ही तोबा गर्दी आपण इथं बघू शकतो आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। जरी हिंदुत्ववादी संघटनांनी या आयोजकांना धमकी दिली असली तरी पोलिसांनी पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आपण बघतोय। बरोबर आहे, त्यामुळे पोलिसांनी सुद्धा कडेकोटाचा बंदोबस्त मिकी केलेला आहे। तरुणाईचा उत्साह दिसून येतोय। धन्यवाद या दृश्यांसाठी।